नमस्कार, मी पूजा परब मेकअप आर्टिस्ट आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे परफेक्ट असं प्री ब्रायडलचं डेली, वीकली आणि मंथली स्किन केअर रुटीन. जर तुम्ही ब्राईड टू बी असाल आणि जर तुम्हाला ब्रायडलचा जो नॅचरल ग्लो आहे तो मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. डेली रुटीनमध्ये ब्राईडने मॉर्निंगला फेस वॉश कंपल्सरी आहे. फेस वॉश काय करतो तर तुमच्या स्किनमधली जी डस्ट आहे ती रिमूव्ह करतो आणि तुमची जी स्किन आहे ती क्लीन करतो. त्यानंतर टोनर कंपल्सरी आहे. टोनर काय करतो तर तुमच्या स्किनवरचे जे पोर्स आहेत ते टाईट करून तुमच्या स्किनचा pH बॅलन्स मेंटेन ठेवतो. त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे, त्यामुळे तुमची जी स्किन आहे ती हायड्रेट राहते. आणि त्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लोशन आहे ते कंपल्सरी आहे. सनस्क्रीन लोशन काय काम करतं, तुम्हाला सन टॅन आणि पिगमेंटेशनपासून तुमच्या स्किनला आहे ते प्रोटेक्ट करतं. त्यानंतर नाईटला तुम्हाला सेम फेस वॉश आहे तो रिपीट करायचा आहे. तो तुमचा जो मेकअप असेल किंवा जी काही डस्ट असेल स्किनमधली ती रिमूव्ह करते. त्यानंतर तुम्हाला पुन्हा टोनर अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सिरम अप्लाय करायचं आहे. सिरम काय काम करतं तर सिरम तुमची स्किन जी आहे ती रिपेअर करतं. नाईटला तुम्हाला एक ब्राईटनिंगसाठी किंवा ग्लोईंग सिरम यूज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. मॉइश्चरायझर तुमची स्किन आहे ती स्मूथ आणि हायड्रेट ठेवेल. नाईटच्या वेळी जे तुमचं सिरम आहे ते कंपल्सरी आहे, कारण सिरम तुम्हाला नाईटला रिपेअरिंगचं काम अगदी छान करतं. वीकली स्किन केअर रुटीनमध्ये ब्राईड टू बीसाठी स्किन एक्सफोलिएशन करणं खूप गरजेचं असतं. तर यामध्ये तुम्हाला एखादा माइल्ड स्क्रब यूज करायचा आहे, जो तुमच्या स्किनवरील जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह करायला तुम्हाला हेल्प करेल. त्यानंतर तुम्हाला एखादा फेस पॅक यूज करायचा आहे, जो स्किन टाईटनिंगसाठी तुम्हाला त्याची हेल्प होईल. त्यानंतर लिप आणि आय केअरसुद्धा करणं गरजेचं असतं. तर लिप आणि आय केअर करणं ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण त्याचा जो फरक आहे तो फार मोठा असतो. त्यानंतर तुम्हाला मंथली केअरमध्ये काय करायचं आहे तर मंथली केअरमध्ये तुम्हाला एखादं फेशियल करायचं आहे. हे फेशियल काय करतं तर तुमचा जो नॅचरल ग्लो आहे तो बूस्ट करतं आणि डीप क्लिन्झिंग होते आणि फेशियलमध्ये होणाऱ्या मसाजमुळे तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं. त्यानंतर तुम्हाला डिटॅनिंग करायचं आहे मंथमधून एकदा. डिटॅनिंगमुळे तुमचा जो सन टॅन आहे तो रिमूव्ह होतो आणि जो फेसवरील डलनेस आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. त्यानंतर मंथमधून एकदा स्किन केअरसोबत तुम्हाला बॉडी केअरसुद्धा करणं गरजेचं आहे. तर बॉडी केअरमध्ये तुम्हाला बॉडी पॉलिशिंगसारखे ऑप्शन असतात, त्यामुळे फेसच्या स्किनसोबतच बॉडीसुद्धा बॉडीसुद्धा चांगल्या प्रकारे क्लीन केली जाते. हे जे स्किन केअरचं डेली, वीकली आणि मंथली रुटीन आहे, जर तुम्ही हे व्यवस्थित आणि नियमितपणे फॉलो केलं तर तुमचा जो नॅचरली ग्लो आहे तो बूस्ट होईल आणि तुमची जी स्किन आहे ती हायड्रेशनने परिपूर्ण असेल आणि वेडिंग डेच्या दिवशी तुमचा जो मेकअप असेल तो नॅचरल वाटेल, स्किन फिनिश वाटेल आणि त्याचा लॉंग लास्टिंगपणासुद्धा वाढेल. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोण ब्राईड टू बी असेल किंवा तुमच्या फ्रेंड्स असतील तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि अशाच टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.